लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? ते लवकरच लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना या क्षणाची सर्वात मोठी बातमी आज आहे सोमवार, आज 16 जून। लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती लवकरच आपल्याला बहिणींच्या खात्यामध्ये 11वा आणि 12वा हप्ता 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। कारण सरसकट हप्ता भेटेल असं इथं आपल्याला काही वाटत नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना या महिन्याचा पैसे मेसेज येतील, परंतु अशाही सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी ज्यांना मेसेज येणार नाही। लक्षात ठेवा, भरपूर जणांना माहितीच आहे की आपल्याला मेचा हप्ता हा जमा झालेला आहे। 6 जूनपासून 10 जूनपर्यंत हा आपल्याला मेचा जो हप्ता आहे हा जमा झाला होता, बरोबर। कोणाकोणाला मेचा हप्ता आला त्यांनी कमेंट्समध्ये कमेंट करा, हो पैसे आलेले आहेत, कारण आपल्याला बघायचं आहे कोणाकोणाला पैसे आलेले नाहीत। कारण ज्या लाडक्या बहिणींना मेचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना जूनचा हप्तासुद्धा येणार नाही, कारण तुमचं नाव ऑलरेडी यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे, पुन्हा ते यादीत टाकलं जाणार नाही। त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला म्हणजे यायचा असेल तर त्यांना आधी मेचा हप्ता येईल। जर तुम्हाला मेचा हप्ता ऑलरेडी आलेला असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, परंतु लक्षात घ्या तरीसुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे, मेचा हप्ता आला म्हणजे जूनचं येईल असं सुद्धा नाही। कारण भरपूर लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला होता परंतु मेचा हप्ता आलेला नाही। याच्या मागं काही महत्त्वाची कारण आहेत, मी तुम्हाला सांगतो आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जो हप्ता येणार आहे जूनचा तो आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे, कारण सरकार त्याच्या साठी कामाला लागलेलं आहे। त्यांची जी काही अर्ज पडताळणी असते किंवा कोणत्या लाडक्या बहिणी ह्यावेळेस या यादीतून बाहेर जातील किंवा ॲड होतील हे ते बघत असतात, कारण प्रत्येक महिन्याला कोणत्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे वाढत आहे। आणि जसं सरकारचा GR आहे, शासन निर्णय आहे, त्यानुसार ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल अशा लाडक्या बहिणींना यादीतून बाहेर काढलं जाईल। त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुमच्या घरात कोणीही मोठे ट्रान्झॅक्शन्स करतात बँकेत, त्यावेळेस सरकारलाही समजलं असतं की कोणी 10 लाख 5 लाखाचं ट्रान्झॅक्शन करत असतं किंवा तुमचं उत्पन्न तेवढं असेल तर तो सरकारला ते कळून जातं, कारण तुम्ही इन्कम टॅक्ससुद्धा भरता। भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपण आता पॅन कार्ड, आधार कार्ड हे सगळं एकमेकाला कनेक्ट असल्यामुळे ते समजून जातं। आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून हे सगळं होणार आहे तर बघा, पुणे, सातारा, सांगली, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अहमदनगर अशा महत्त्वाच्या जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात ही होणार आहे। बाकीचं जर मी तुम्हाला बोललो तर की काही निवडक असे जिल्हे आहेत जिथून हे वाटप सुरू होणार आहे। लवकरच आपल्याला जूनचा हप्तासुद्धा पाहायला मिळणार आहे, परंतु मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ते तुम्हाला करणं अतिशय गरजेचं आहे। कारण बघा, भरपूर वेळेस आपण बघतो की आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका असतात त्या होतात, त्यामुळे आपल्याला मोबाईलवरती मेसेज येत नाही। आता भरपूर लाडक्या बहिणी असे ज्यांना मेसेज येत नाही पण पैसे येतात, त्याचं कारण काय आहे तर बँकेत बघा SMS नावाची एक सर्व्हिस असते, सेवा असते, SMS सेवा, ती आपण कधी बंद करून ठेवतो, कारण त्याला चार्जेस लागतात, 400-500 रुपये पैसे आलेले नाही। आपण ते चार्जेससाठी आपण SMS सेवा बंद करतो, त्यामुळे ते मोबाईलवरती मेसेज येत नाही। काय करायचं ते आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा नोटिफिकेशन बँकेत जाऊन तुम्हाला सगळं चेक करायचं आहे। लक्षात घ्या, नोटिफिकेशन बंद करून ठेवतो, पैसे आलेले आहेत मेच्या ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही। बँकेत जाऊन पुन्हा एकदा चेक करायचं सगळं व्यवस्थित आहे ना, आपलं सगळं डिटेल्स दुसरी गोष्ट, आज बँकेत जाऊन तुम्हाला बघा आपलं जे काही दर वेळेस हे ब्लॉक नवीन काही ना काहीतरी होत आहे, काही लाडक्या बहिणी यातून बाद होत आहेत, सगळं काही प्रत्येक वेळेस तिथं काही ना काही लाडक्या बहिणी बाद होतच चाललेल्या आहेत। आपण बँकेत जायला पाहिजे, आपलं सगळं सरकारचं असं म्हणणं आहे जी महिला आहे व्यवस्थित झालेलं या लाडकी बहिणी पात्र राहील प्रत्येक महिन्यात नक्की तिलाच पैसे मिळणार आहेत, अन्यथा कधी आपल्याला जर तिचं उत्पन्न वाढलं असेल, सक्षम झाली असेल, तिला यातून बाद करण्यात येईल। त्यामुळे आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दैनंदिन जवळपास आता खूप महत्त्वाची सरकार 50,000 रुपयांचं कर्ज हे लाडक्या बहिणींना देत आहे, त्यांना छोटा व्यवसाय करण्यासाठी। तर ते तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे देणार आहे। त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा, हो आम्हाला 50,000 रुपये पाहिजे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती एक सेपरेट व्हिडिओ त्याच्या संदर्भात आपण तिथे तयार करू। परंतु भरपूर कमेंट्स आले पाहिजे, 1-2 कमेंट्स काय फायदा नाही, कारण त्यासाठी भरपूर माहिती गोळा करावी लागते, खरी माहिती सगळे फॉर्म वगैरे सगळे जमा करावे लागतात। त्यामुळे जवळपास 200 ते 300 कमेंट्स आल्याशिवाय आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकत नाही। त्यामुळे पटापटा कमेंट्स करा ज्यांना पाहिजे त्यांनी। खूप
खूप छोटा पटपट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. काय करता तुम्ही, तुमच्यापर्यंत सगळी माहिती आपण फ्री मध्ये देतो, तरी सुद्धा तुम्ही काय करताय, चॅनलला सबस्क्राइब करत नाही आणि उलट वाईट कमेंट करतात काही लोक. त्यामुळे अशा लोकांना आपण रिमूव्ह करत आहोत. परंतु जे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी आपण ही माहिती गोळा करत आहोत. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. महत्त्वाच्या काही अपडेट्स असतील, व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं, पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.